ज्यांनी 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 आताच टीव्ही ऑन केलाय आणि जे पहिल्यापासूनच पाहत आहे ते सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात फ्रुटी प्रस्तुत फुबाई फू कॉमेडीचं आधार कार्ड. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं स्वप्नील जानी आणि अश्विनी काळसेकर मॅम जानी. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या दोनही फॅमिलीचं सतरंगी आणि अतरंगी. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या फू बाय फू ब्रास बँड साठी. सरकारनं आजपर्यंत अनेक योजना आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, पण एक नवीन योजना सरकारनं सुरू केली आहे. सरकारी म्युझिक डिरेक्टर. स्वस्तात म्युझिक बनवून घ्यायचंय म्हणून एक बाई अशा म्युझिक डिरेक्टरकडे गेली. बघूयात मग आता कुठल्या पद्धतीची गाणी तिच्या सिनेमासाठी बनतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून मंगेश देसाई आणि शर्मिष्ठा राव. प्रोड्युसर आहे. माझ्या सिनेमाला गाणं द्यायचंय, त्याच्यासाठी मी संगीत दिग्दर्शकाच्या शोधात आली आहे. कुठे कुठे आहे तो? दिसत नाहीये. चाली चाली रे चाली चाली गाण्यांना लावतो मी चाली 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 रे चाली चाली गाण्यांना लावतो मी चाली. बस झालं आता, चाली चाली करणं बस झालं. आता गाण्यांना चालिलो आपण. हा बोला मॅडम, काय काम आहे तुमचं? तुम्ही संगीतकार? मी चतुर भितूर. चतुर भितूर म्हणजे जसं अजय अतुल असतं, विशाल शेखर असतं, साजिद वाजिद असतं, जसं जावेद जाफरी असतं. जावेद जाफरी वाजवीन ना, कधीतरी वाजवीन ना तो, पण देईन ना संगीत. तसं मी चतुर भितूर. मी चतुर तो भितूर. काय काम आहे? नाही नाही नाही, चांगलंय चांगलंय चांगलंय. काय आहे, माझ्या सिनेमाला संगीत द्यायचंय. जर तुम्ही मला मदत कराल का? चला आता मी काय करतो, जबरदस्त तुम्हाला सॉन्ग अरेंजमेंट करून देतो. रियाज करताय? नाही नाही, काल रात्री चणे खाल्ले ना, त्या ऍसिडिटी झाली जरा. काल रात्री बैठक होती ना, बैठक होती ते डोकं दुखायला लागलं, जाम डोकं दुखायला लागलं, जाम डोकं दुखायला लागलं. रियाज हे काय करताय? पेटी कशी वाजवायची ते आठवतोय जरा. ती उलटी तरी धरा, उलटी पकडली पेटी. जायला तरीच म्हणलं पोटाला थंडगार हवा का लागायला. काय तुमचा प्रसंग, काय तुमच्या चित्रपटामध्ये? आता कसं मुद्द्याचं बोलला तुम्ही. तर बघा, माझ्या सिनेमामध्ये सिनेमामध्ये अशी सिच्युएशन आहे की पहाटेची वेळ आहे आणि एक बाई बांध्यावरून. बांधा कसा आहे? मातीचा. माती खाल्ली का तुम्ही? माती खाल्ली? अहो मी त्याचा बांध आणि बाईचा बांधा कसा विचारतो तुम्हाला? ओके, 36 मी टेलर आहे, मी संगीतकार आहे. मला माप काय सांगता बाईचं? हो, म्हणजे ती सडपातळ आहे, जाड आहे, कशी आहे ती? तर ती बाई सडपातळ आहे. तर एक बाई शेतात बांधावरून अशी चालत चाललेली आहे. तिला पळवा. अहो, पण तिला चालवायचंय. नाही बाई, चालला तर स्पीड कमी होतो गाण्याचा. पळवणं म्हणजे गाणं पळत राहतं. म्हणजे पण तिच्या हातात काय? शिदोरी चालणार नाही. हातात टमरेल द्या. वेळ लागले का तुम्हाला? बाई, तुम्हाला कळत कसं नाही? गाणं आपल्याला फास्ट पाहिजे का ना बाई? म्हणजे शिदोरी घेऊन चालणारी बाई कशी चालणार? समजा अशी शिदोरी घेतली, टुकुक 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 टुक अशी चालणार का नाही? आता हातात टमरेल घेतलेली बाई कशी चालेल बघा बरं. तिला घाई असणार का नाही? घाई. टुकुक 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 टुकुक. गाण्याला स्पीड येतो बाई. असं असतं. तुम्हाला सांगतो, त्याच्या म्हणजे त्या टमरेलवर जर समजा आहे ना, त्याच्यावर गाणं पण आपल्याकडे रेडी आहे. काय जबरदस्त गाणं रेडी आहे. गाण्याचे बोल ऐका तुम्ही सगळ्यांनी ऐका. पाण्यानं भरलेलं टमरेल हाती चालले
मी शेताच्या तुडवीत पांदी झुडपा माग बांधाच्या माग बसला तर शिक्षा होईल. आणि पुढे काय म्हणतो कवी, स्वतःच्या दारात स्वतःच्या अंगणात हो मेरे देश की धरती. अरे कुठलं गाणं गाताय तुम्ही? हे काय इतक्या गाण्यांच्या चाली पाडीत असतो का नाही मी, हे त्याच्यामध्ये मिक्सिंग झालं थोडस. पुढे आहे का, स्वतःच्या दारात स्वतःच्या अंगणात. आता पुढचा जो शब्द आहे ना बाई, याच्यातली नजाकत फार जबरदस्त आहे. नजाकत, त्यातला स्वर लक्षात घ्या. स्वर घ्यायचा लक्षात. स्वतःच्या अंगणात स्वतःच्या दारात टॉयलेट बांधू चला. वा मंग्या, टॉयलेट बांधू चला. तुमच्या लक्षात आलं की या टॉयलेट मध्ये काय गंमत येते? ग बाई बाई टॉयलेट बांधू चला. इथं बसू का, तिथं बसू का, इथं बसू का, इथं बसू का, बसू कुठं, बसू कुठं, बसू कुठं. दिसला ग बाई दिसला, आता गावाचा विकास दिसला ग बाई दिसला. दिसला ग बाई दिसला, आता गावाचा विकास दिसला ग बाई दिसला. कसं वाटलं गाणं? हे गाणं आहे, हे गाणं आहे, हेच गाणं आहे. किती जबरदस्त गाणं माहितीये. या गाण्यावर मी जेव्हा संगीत देणार आहे, मी काय वापरणार आहे माहितीये? 2 टमरेल. कल्पना करा, कल्पना करा, याचं म्युझिक 2 टमरेलवर असणार आहे. बाईच्या हातात 1 टमरेल असणार आहे. नॅशनल अवॉर्ड. पण असं काय करताय? पण यातून कुठली योजना दिसणार आहे? असं कसं, हागंदारी मुक्त योजना आहे. त्याचं अनुदान मिळणार ना तुम्हाला बाई. हा माणूस माझ्या आयुष्यातला विलन ठरणार आहे. बरोबर. मला एक सांगा, तुमच्या चित्रपटामध्ये विलन आहे का? हो आहे. काय नाव काय त्याचं? धोंडू. धोंडू बिंडू नाही, नाव बदलून टाका त्याचं. काय ठेवायचं? त्याचं नाव डेंग्यू ठेवा. डेंग्यू. 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 बरं, तुमच्या चित्रपटामध्ये हिरोईन आहे का? हो आहे. काय नाव तिचं? ऐश्वर्या. चित्रपट पाडायचंय का तुम्हाला? नाव बदलून टाका तिचं. तिचं नाव गप्पी ठेवा. गप्पी. गप्पी. आणि आडनाव मासे ठेवा. मासे. बाबा बाबा बाबा, काय सिच्युएशन क्रिएट झाली बाई. बघा बघा बघा, डेंग्यू आपला व्हिलन आहे, गप्पी आपली हिरोईन आहे. गप्पी मासे काय करतात? डेंग्यूचे आपले हे खाऊन टाकतात की नाही, अंडे खाऊन टाकतात, म्हणजे समूळ नष्ट करतात की नाही. म्हणजे आपली हिरोईन त्या डेंग्यूचा समूळ नाश करणार. प्रधान चित्रपट बाई, अनुदान मिळणार आपल्याला. वा 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 वा. बरं, हिरो हो, हिरोचं नाव काय? विशाल. नाही, ते पण बदलून टाका. ते पण बदलून टाका. हिरोचं नाव तुम्ही HIV ठेवा. बघा बघा बघा, HIV आपला हिरो, गप्पी आपली हिरोईन. दोघांचे प्रेम संबंध जुळतात बाई. करेक्ट करेक्ट करेक्ट. माझ्याकडे एक लव्ह सिच्युएशन आहे. बोला बोला. लव्ह सॉन्ग करायचंय. म्हणजे बघा, म्हणजे हिरो हिरोईनला असं मिठीत घेऊन ये आणि असं रोमॅन्टिक वातावरण आहे आणि हिरोईन हिरोच्या मिठीत असताना म्हणते कंडोम. काय म्हणते? तू फारच चुकला रे. कडोम. कडूम. कल्याण डोंबिवली महानगरपालिका. महानगरपालिका आणि लव्ह सॉन्ग. कसं आहे बाई, मागं की नाही मी एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर गाणं लिहिलं होतं. कल्याण मनपा आणि डोंबिवली मनपा वेगवेगळं आहे का नाही, पण दोघी एकत्र नांदतात का नाही, त्यांचं प्रेम आहे का नाही. तसं HIV आणि गप्पी दोघं एकमेत्र नांदतात म्हणून आपल्याकडे हे कंडोम वरचं गाणं. 4 ओळी पण रेडी आहे तुम्हाला. असं कसं आल्या सरशी काहीतरी ऐकावं लागेल तुम्हाला माझं. असं नाही. ऐका, प्रेम कर कडोम सारखं, प्रेम कर कडोम सारखं, शहरामध्ये वसलेलं, रस्त्यावर पडलेत खड्डे पण त्यांच्या गावी नसलेलं. राजकीय प्रेम म्हणजे प्रेम असतं. राजकीय प्रेम म्हणजे प्रेम असतं. सत्ताधारी आणि विरोधी असं त्यात काही नसतं. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. आणि शेवटी काय करायचं, ही जी कविता आहे त्या कवितेनंतर द एंड चित्रपट संपला. पण सिनेमा इथे नाही संपवायचा आहे मला. संपून टाका ना, संपून टाका. अनुदान मिळणारच आहे बाई तुम्हाला. संपून टाका चित्रपट. असं काय करताय?
म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय म्हणायचंय हा. हा? हे सगळ्या काही जी काही स्टोरी आहे त्यावर गाणी नाही तयार होत तर गाण्यांच्या सिच्युएशन तुमच्याकडे ऑलरेडी तयार आहे त्यावर ना आपण स्टोरी बनवायची. मग तसंच असतं पाहिजे. हा तुम्हाला सांगा एखादं गाणं मला सांगा, मी तुम्हाला सांगतो कुठल्या योजनेसाठी बनवले ते. ओ सगळ्या सिनेमांमध्ये अशी हिट झालेली गाणी आहेत. सांगा ना. बर बघा कोंबडी पळाली. कुक्कुटपालन योजना. कुक्कुटपालन योजनेचं अनुदान मिळवण्यासाठी केलेलं गाणं आहे ते. वाजले की 12. काय बोल सांगा. 6ची बी गाडी गेली 9ची बी गेली आता 12ची गाडी निघाली. Stop. हा? हे एसटी प्रमोशनल सॉंग आहे. काय म्हणतं सरकार, काय म्हणतं 6ची गेली नाराज होऊ नका, हा. 9ची गेली नाराज होऊ नका, हा. 12ची गाडी आहे 12च्या गाडीने जा. एसटीने प्रवास करा, सुखकारक प्रवास करा. हो आता याला हिंदीच गाणं देते. हा. टिप टिप बरसा पाणी. ठिंबक सिंचन योजना. पुढे बोला. एक में और एक दू. कुटुंब नियोजन. काय? एक कमाईवर एक कधी पुढे जेवढे होतील ते बघून घेऊ आपण. 1 2 3 4 5 अंगणवाडी महिलेचं गाणं आहे. शिक्षिका. अरे किती गाणी सांगू तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला. नाही, नको मी माझ्या गाण्यांकडे Please, नको कारण आता माझ्या ताकद नाही. त्या जोडीसाठी वा. बघूयात तुमच्या या सगळ्या योजना कशा वाटलेल्या आहेत आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. खूप एंटरटेनिंग ऍक्ट आणि मला इतकंच सांगायचंय की आपण सगळे आभार मानूया की असे सरकारी अनुदान मिळालेले म्युझिक डिरेक्टर्स आपल्याकडे नाहीयेत. कारण ते जर असते तर आपल्याला ही सगळी सुपरहिट गाणी कधीच ऐकायला आणि बघायला मिळाली नसती. त्यामुळे आपण हा ऍक्ट लोक प्लीज डोंट ट्राय दिस एट होम. ते इथेच बघा आणि इथेच विसरून जा. ऑल इन ऑल अ व्हेरी व्हेरी एंटरटेनिंग ऍक्ट. गॉड ब्लेस. अश्विनी मॅम. मंगेश आणि शर्मिष्ठा खूप छान, खूप मेहनत दिसली. तुम्ही रिहर्सल सुद्धा चांगल्या केल्या ते दिसून आलं. त्याच्यामुळे खूप स्वच्छ सुंदर नीट नेटका ऍक्ट झाला. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू. वा. आता बघूयात की किती गुण मिळतात. 9 गुण. आणि स्वप्नील सर 9 गुण. जोरदार गायला पाहिजे. 18 गुण तुम्हाला मिळालेले आहेत.